ही माझ्या आईची आठवण म्हणून मी हे चित्र काढलं होतं। माझा ना फेब्रुवारीमध्ये ॲक्सिडेंट झाला होता रिक्षाचा। तो कसा झाला होता तर आतमध्ये टाकणार आतमध्ये फक्त एवढं टाकायचं आहे, बाकीच्याला फक्त नाव टाकायचं आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी निखिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज जातोय रिक्षावरती चॅनलचं नाव टाकायला आणि नंबर पण टाकायचा आहे रिक्षाचा। तर आता मी आहे गॅस भरायला आलो आहे बघा, कापूरवाडीला आहे। गॅस पूर्ण रिकामी आहे, लाल झालेली आहे, कापूरवाडीला आहे। इथून आता गॅस भरेल आणि माझ्या गावातच एक रेडियमवाला आहे शॉप, त्याच्याकडे जाऊन मी रिक्षाचं नाव वगैरे टाकेल रिक्षावरती, मागे पुढे वगैरे इथे सीटच्या मागे। तर मित्रांनो, लास्ट टाइम पण मी त्याच्याकडेच केलं होतं, मी तुम्हाला दाखवतो नंबर। मी जेव्हा नवीन रिक्षा घेतली होती तेव्हा इथे नाव टाकलं होतं आई एकविरा प्रसन्न, नंबर वगैरे टाकला होता रिक्षाचा। आणि पाठीमागे मित्रांनो दाखवतो तुम्हाला, हे बघा पाठीमागे हे केलं होतं लक्ष्मी म्हणून। ही माझ्या आईची आठवण म्हणून मी हे चित्र काढलं होतं आणि तेच रेडियमवाल्याला देऊन, फोटो देऊन त्याला ते लावायला सांगितलं होतं। तर ते मस्त वाटतंय, लक्ष्मी म्हणून आईची आठवण म्हणून मी केले ते। आणि इथे साईडला नंबर वगैरे, आणि इथे पण नंबर असतो मित्रांनो। मी टाकला होता नंबर, तुम्ही बघू शकता, हे बघा इथे थोडासा येल्लो दिसतोय, तर तो निघत नाही रेडियम म्हणून मी त्याच्यावरती कलर मारलाय। तर आता याची कहाणी अशी आहे, गोष्ट अशी आहे की मित्रांनो, माझा ना फेब्रुवारीमध्ये ॲक्सिडेंट झाला होता रिक्षाचा। तो कसा झाला होता तर आपला गोकुळनगरचा जो ब्रिज आहे ना ठाण्याचा, तो मी चढलो आणि सेंट्रल मैदानाच्या इथे तो उतरतो। तर उतरताना मित्रांनो थोडासा असा टर्न आहे त्या ब्रिजला, आणि ब्रिजचा जो रस्ता आहे तो छोटासा आहे, खूप छोटा आहे। तर उतरताना थोडासा टर्न असल्यामुळे स्टेअरिंग थोडीशी अशी टर्न घेतलेली होती स्टेअरिंग, आणि तेवढ्याच डिवायडरवरनं पटकन एका माकडाने उडी मारली रिक्षाच्या पुढच्या टायरवर। उडी मारली, ऑलरेडी स्टेअरिंग फिरलेली होती आणि त्याच्यात उडी मारली। वजन एकदम मोठा माकड होता, वानर होता काळ्या तोंडाचा। तर उडी मारली आणि मग डायरेक्ट रिक्षा पलटी झाली आणि मग मी पूर्ण ब्रिजच्या खाली गेलो, असं म्हणजे पलटी होऊन रिक्षाच्या सोबतच ब्रिजच्या खाली गेलो। कस्टमर होते सोबत, देवाच्या कृपेने मला पण काय झालं नाही। कस्टमरच्या फक्त पायाला लागलं, त्याचा पाय थोडा फ्रॅक्चर झाला। तर त्याला मी दुसऱ्या रिक्षामध्ये बसून हॉस्पिटलमध्ये हे केलं। तर मित्रांनो, खूप भयानक ॲक्सिडेंट झाला होता त्या टायमाला। नशीब देवाच्या कृपेने काय झालं नाही मित्रांनो, कुठेच लागलं नाही, फक्त रिक्षाला थोडा नुकसान झाला होता। हा जो मागचा पार्ट आहे ना, हा वाला पूर्ण असा पुढे सरकला होता, पूर्ण बेंड झाला होता। आणि स्टेअरिंग आहे ना मित्रांनो, स्टेअरिंगचा जो रॉड आहे तो पण बेंड झाला होता पूर्ण, आणि समोरून चेसी एकदम बेंड झाली होती, आणि हा आरसा तुटला होता, आणि हुडला वगैरे थोडासा नुकसान झाला होता। तर मित्रांनो, भयानक ॲक्सिडेंट झाला होता एकदम। तुम्ही पण गाडी चालवताना आजूबाजूला बघत जा मित्रांनो, कधी काय कोण येईल मध्ये गाडीच्या काही सांगू नाही शकत। म्हणून मित्रांनो, गाडी चालवताना समोरच लक्ष द्या आणि आजूबाजूला पण बघत राहा, कारण आता तो ऑलरेडी रस्ता लहान आहे ब्रिज उतरताना। जर ठाण्यात जे राहत असेल त्यांना तो ब्रिज माहीत असेल गोकुळनगरचा, तो उतरताना रस्ता खूपच तो छोटा आहे आणि टर्न आहे। तर ते डिवायडरवरनं पटकन एका माकडाने पुढच्या टायरवर उडी मारली, असं झालं। तर मित्रांनो, तुम्ही पण काळजी घ्या रिक्षा चालवताना, एवढंच सांगेल मी। आणि आता मला इथे पण नंबर टाकायचा आहे, बघू शकता तुम्ही, इथे नंबर टाकेल आणि इथे वगैरे कुठेतरी रिक्षाचं आपलं चॅनलचं नाव टाकेल, आणि समोर पण कुठेतरी टाकेल मित्रांनो। तर बघूयात, आता इथून गॅस भरेल आणि मग पुढे जाऊन नाव वगैरे टाकेल चॅनलचं, आणि हे नंबर वगैरे टाकेल। मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ते म्हणजे ती मी पाठीमागे जे चित्र काढले रेडियमने लक्ष्मी म्हणून, ते खरं तर माझ्या आईची आठवण म्हणून मी ते काढलेलं आहे, लावलेलं आहे। ते म्हणजे असं की माझी आई मच्छीचा बिझनेस करायची, मच्छी विकायची। तर ती मी टोपली वगैरे काढली आईच्या डोक्यावरती, आणि आईची जी टोपली होती ना मच्छीची, ज्यामध्ये मच्छी विकायची, त्याच्यावरती आईने नाव लिहिलं होतं लक्ष्मी, आणि माझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे।
तर तिने तो नाव तसं लिहिलं होतं टोपीवरती. तर मी त्याच याने चित्र काढलं आणि मग तो रेडियमवाल्याला देऊन तसं ते चिपकवलं. तर ते माझ्या आईचे आठवण म्हणून ठेवलेली. तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं. आणि आता पुढे व्हिडिओ बघा, व्हिडिओ जाम भारी असणार आहे, म्हणजे नाव वगैरे टाकणार आहे चॅनलचं. तर बघूयात आता. मित्रांनो मी आता आलो इथे शॉपवर, शॉपच्या बाहेर उभा आहे मी. हे बघा इथे हा रस्ता जातो काल्हेरला, काल्हेर भिवंडी, आणि हा जातो ठाण्याला. तर मी आता कशेळीला आहे आमच्या गावात. आहे बघा इथे समोर शॉप आहे तो गावाला. तर इथून आता चॅनलचं नाव वगैरे टाकू आता आपण. रेडियमच्या शॉपवर आलो आहे मी. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो आता आपण सांगितलं आहे कुठे कुठे नाव टाकायचं आहे चॅनलचं, आणि नंबर पण टाकायचा आहे आपल्या रिक्षाचा. आता चालू आहे काम, दाखवतो तुम्हाला. मला बघू शकता नंबर आता टाकायचा आहे. तर नंबरचं काम चालू आहे. मित्रांनो आता प्रिंट होतोय नंबर, तुझा नंबर बघू शकता. प्रिंटिंग चालू आहे. नाही ना तर बघूयात आता नंबर प्रिंट झाल्यावरती तो टाकून मग पुढे बहुतेक चॅनलचं नाव वगैरे हे करायचंय, प्रिंट करायचंय. बघूयात आता पुढे. मला वाटतं संडेला जायला लागेल. काय MS04JD 2665. मित्रांनो आता नंबर तर टाकून झाला आहे. आता नाव टाकायचं आहे चॅनलचा. बघू शकता तुम्ही, काम चालू आहे. ठाण्याची रिक्षा म्हणून. लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो, नवीन कोण असेल तर, आणि लाईक शेअर करा. बघू शकता काम चालू आहे.
असं आतमध्ये टाकणार हा आतमध्ये फक्त एवढं टाकायचं आहे बाकीच्याला फक्त नाव टाकायचं आहे. TRP जास्त आहे ना त्यांना, लोक बघतात घेत. पण 250 करोड बोललं तर
तर मित्रांनो, सगळीकडे नाव लिहून झालेलं आहे चॅनलचं आणि नंबर पण टाकलाय. मी तुम्हाला दाखवतो आता कुठे कुठे आपण चॅनलचं नाव टाकलंय. तर सगळ्यात अगोदर समोर टाकलेलं आहे, इथे हे बघा, समोरच्या ग्लासवर टाकलेलं आहे, आतमधून बघू शकता, छान वाटतंय. आणि त्याच्यानंतर इथे स्टेअरिंगवर लेफ्ट साईडला टाकलंय, बघू शकता. तर हे 2 टाकलेत मित्रांनो, समोर ग्लासवर आणि इथे स्टेअरिंगवर. आणि पाठीमागे इथे सीटवर पण टाकलेलं आहे बघा, ठाण्याची रिक्षा सीटवर पण टाकलेलं आहे, बघू शकता. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर हे टाकलं, इथे नंबर टाकले, हे बघा. अगोदर पण होतं तिथे नंबर, पण ते कलर मारला होता त्याच्यावर, मग परत आता टाकलाय. आणि एक पाठीमागे टाकलंय मित्रांनो, हे बघा, पाठीमागे मोठं नाव टाकलंय आणि श्री स्वामी समर्थ लिहिलंय, असं पाठीमागे मोठं नाव लिहिलंय, ठाण्याची रिक्षा म्हणून. मागे टाकलंय, इथे एक टाकलाय, हा नंबर टाकलाय आणि हा स्टेअरिंगवर टाकलाय आणि हा समोर टाकलाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी नावं टाकलेली आहेत चॅनलची. तर लवकरात लवकर कोणी नवीन बघत असेल चॅनल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा जास्तीत जास्त. मित्रांनो, हा असा होता आजचा व्हिडिओ. आज मी चॅनलचं नाव रिक्षावरती टाकलं. सगळीकडे कुठे कुठे टाकलं ते पण मी तुम्हाला दाखवलं, कसं टाकलं ते दाखवलं. परत माझा ऍक्सिडेंट झाला होता रिक्षाचा, त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ती पण दाबून टाका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येतील. आणि एक नवीन ऑप्शन आलाय हाईप म्हणून, ते पण हिट करा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.